हॅलो फ्रेंड्स, तर आता इथून आमची हैदराबाद जर्नी स्टार्ट झाली आहे आणि मस्त वातावरण बघा, पाऊस पडतोय छान छान आणि मस्त हिरवगार असं वातावरण आहे. हे तर आता आमची गाडी आली नेरळमध्ये. तर बघा डोंगरांवरती मस्त ढग आलेत, पावसाचं वातावरण झालं आहे पूर्ण आणि खूप छान वाटते मस्त. आता आम्ही सकाळी 4 वाजेपर्यंत पोहोचू हैदराबादला. 4-5 वाजेपर्यंत आमची ट्रेन हैदराबादला पोहोचेल. तर आता रात्रभरचा आमचा प्रवास आहे. डोंगरावरती असे धबधबे आहेत. इथे मिनी ट्रेन असते काय बघ, इथे मिनी ट्रेन त्याला छोटी ट्रेन बघा किती मिनी ट्रेन नेरळ स्टेशन. लोणावळा आहे ना हे. हे मस्त पाहिलं का, नदी पाहिली का, नदी येते तिकडे. तिसरं बोगदेच इकडे सगळे काय. ते पण एक रेल्वे ट्रॅक त्या साईडने पण जाते तिकडे. इकडे बघ काय, बघ इकडे बघ लेफ्ट साइडला तू आमच्याकडे बघ काय, आमच्या इकडे डोंगर आहे, डोंगर. बापरे, भरपूर मोठा बोगदा होता. बोगदा आला चालू झालं काय. तू खाल्लं का, संपवलं का सगळं. हे बघ वॉटरफॉल बघ.
पडतोय भरपूर, काच्यावर पण पाऊस पाणी साचतंय, थेंब 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 पडतंय, त्याच्यामुळे नीट दिसत नाही, व्हिडिओमध्ये क्लिअर येत नाही. दादा दादा लवकर ये दादा. काही दिसत नाही पण तो बघ ना पूर्ण सरळ रेषेत खालीपर्यंत दिसतो तो बघ. दिसला झाडामुळे एवढं थांबली पाहिजे इथं, थांबली तर दिसेल. दुःखामुळे दिसत नाही. स्पीड पण भरपूर येतो. हो बघ सर्व खालीपर्यंत आहे. सरळ खाली आला होतो बघ. नको जाऊ तो बघ आता क्लिअर दिसत हे बघ खाली पण जातो. हे बघ किती छोटे छोटे. तो बोलला स्पीड जास्त आहे ना गाडी. चिकू पांडेचा डान्स. चिकू पांडे डान्स करतो. चिकू पांडे. चिकू पांडेचा डान्स आहे. बोगदे खूप आहेत इथे ना, लंबे लंबे बोगदे. डोंगरातून गेली गाडी. हे पावसाच्या थेंबामुळे निघतात. आता आम्ही आलो लोणावळे स्टेशनला. लोणावळे स्टेशन. लोणावळेची चिक्की फेमस आहे. पाऊस पडतो इकडे. तिकडे नको जाऊ ग, तुझं लक्ष नाही कोणाचं तुझ्याकडे. वडापाव. वडापाव बोलो भाई. एकच दिवस लागेल जायला. का तुला किती दिवस पाहिजे होते? तुला किती दिवस राहायचंय? एकच दिवस ना. ट्रेन मध्ये एकच दिवस राहायचं आणि हैदराबादला मला दिसत जाईल. काय चालू आहे दादा? काय करतो? कलरिंग. बघू दे मला. केलं का तू? बनव काही केलं? गरमा गरम वडापाव. वाव, व्हेरी नाईस. इकडून तिकडे तिकडून इकडे. जे आता येणार सगळे इथं चढतील. आता आता गप्प बसला. तिथे बाबाजवळ तिथे घे आणि मागत वाचत पाहिजे बाबाजवळ. त्या दिवशी जो सगळ्यात शेवटला होता. लोणावळा स्टेशनला थांबली आता ट्रेन. लोणावळा स्टेशन आलं ना दादा. त्यांना पण पडदे सेम पडदे. बघा मी केसांना मेहंदी लावली. चौथ्यात लाल रेड रेड कलर. तशीच होती का? लोणावळा स्टेशनवरून आता गाडी स्टार्ट झाली. आता गाडी सुटली इथून. लोणावळा स्टेशन. गरम 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 लोणावळ्याचे गरम. बघूया. पुणे स्टेशनला. तर इथे बरेच वेळ गाडी थांबली. आता स्लो चालू आहे. अजून स्टेशन पुढे. पुणेला आता आलो आहे आम्ही. आता वाजलेत 6 वाजलेत. 6 वाजता आम्ही पुण्याला पोहोचलो. 3 वाजता आम्ही कल्याणवरून बसलो होतो. दुपारचे 3 वाजता. पुण्याला 6 वाजलेत.
इकडे पाऊस नाही. मोबाईल पकड. इथे झोपला नाही. पुण्याचा वडापाव. माझं दादा वडापाव खातं. जुडं झोपलं. छान आहे का दादा? आईला पाव ठेवलाच नाही का? पळा 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 पळा. बघू बघू बघू. याच्याकडे आहे काय? अजून एक घेऊन नको. जाऊ द्या. एखादा वरती. हे थांब इकडे. दादा दादा लोक घाई करते. इकडे इकडे. दादा दादा इकडे हे दादा एक जागी बस. आता सगळं घाई करते तिकडे. 30 रुपये. फ्रेंड्स आता हे पुणेच आहे. अजून पुणे बरोबर स्लो ट्रेन चालू आहे. एकदम स्लो चालली इथून. तर अंधार पडायला लागला. अजून पुण्यालाच आहे आम्ही. स्लो जाते एकदम. ट्रेन एकदम स्लो चालली. हे कंपनीचे गोडाऊन असतील का हो? गोडाऊन भारत फौज आहे ना ती मोठी कंपनी. काय कंपनी होती फोर्ज. भारत फोर्ज. तर काय सोलापूर येईल का? का हो सोलापूर येईल? नाही मला काय दौंड आहे. दौंड. ती बिल्डिंग बघा बाहेर तिकडे. कोणती? त्या मागे त्या साईडला. ही बिल्डिंग इकडे नाही दिसत. हडपसर. हडपसर पुणे. पुण्यामध्येच येते ना हे? ट्रेन आल्या तर. जाऊन येता नसतं आलंय लवकर. येता उशीर झाला तर. साईन करून मला 10 वाजता निघायला. ऍपल आहे. उद्या उपवास आहे ना. उद्या रात्रीपासूनच लागणार ना. शिकरण करून दूध कुठं? घरी राहणार त्यांच्या. अच्छा तिथे. हां म्हटलं काय इथे सांगताय. शिकरण तर याच्यातच होऊन जाईल त्यांचं. इथेच शिकरण होऊन जाईल. चपल्या मस्त वाटतंय ना बाहेरचं वातावरण. पाऊस नाही. मस्त वाटतंय संध्याकाळचं. सायंकाळ होत आले ना. अंधार पडायला लागला आता. इकडे यांचं काय चाललंय काय माहिती. काय करताय हो? सुट्टी टाकतोय. सुट्टी. झोप येते मला आता. आता मी थोडं झोपते. इकडे तर अंधार पडायला लागला.
चाललंय आता आमचं ट्रेनमध्ये जेवण चाललंय. साडी बनवून आणलं होतं फरसाण. आता जेवण इथून पंढरपूरची गाडी लागते. कुठे त्या येते? प्लॅटफॉर्मवर. सकाळ होत आहे. नाही, रात्र होत आहे. रात्र गाडी. 9:30 वाजले आता रात्रीची. ही कुर्दुवाडी आहे दादा, कुर्दुवाडीचं स्टेशन. दादा कुठे पण नको जाऊ. मोठं जुनं स्टेशन वाटतं का? जुनं बांधकाम आहे. नाही ना, मोठं स्टेशन आहे. हम्म. त्या बाजूला तिथून ट्रेन पकडायची डायरेक्ट पंढरपूरला. इकडून मागे जावं लागतं. हा. नाही दादा जुई. कुर्दुवाडी स्टेशन. गुरुवारी स्टेशन. दादा जुई नको पळू नका इकडे तिकडे. एक कुठे चालले दादा जुई? दादा पेपर होता चांगला मग न्यूज पेक्षा वेगळं काय असतं त्याच्यात. काय देऊ? तू वाचतो का तो पेपर? मोबाईल पडणार नाही असं दाबायला. हा घ्या. बाटली पडेल तिकडे. पाहिजे? यांचं पण कसं भांडण चालतं. मस्ती चालली रे. आता हिची झोप सगळी उडून गेली जुईची. आता काय झोप नाही. नाही बाहेर नाही जायचं. कुठे झोपणार तुम्ही? मी दादा जवळ झोपत. जुईला घेऊन येतो. झोपायला पाहिजे. आता सगळे झोपले. मी आणि जुई पण झोपली. सगळे झोपले. लाईट वगैरे बंद करून पडदे लावून सगळे झोपले. ते बघा इकडे पडदे वगैरे सगळे पॅक करून घेतले. पडदे लावलेत आणि सगळे झोपलेत. आता इथे वरती इथे किरण झोपलेत आणि खाली आई आणि आम्ही मी आणि इथे झोपले. इथं TC बसलेले काहीतरी लिहित आहे. काहीतरी कॅल्क्युलेशन चालू आहे. TC बसलेले. आता तिथे कोणी नाही तर मग थोड्या वेळाने ते तिथे झोपून घेते. हा तिथे काहीतरी काम चालू आहे त्यांचं. आता वाजले 4:15. 4:15 वाजता आम्ही हैदराबादला पोचलो आहे. 5:15चा टाईम होता पण 4:15लाच आली ट्रेन. हे आहे हैदराबाद. 4:15 वाजताच आम्ही पोचलो इथे. या बाजूला आहे. तू जाशील खाली घेऊन नाही. या बाजूला सोडून दिली त्याने. बॅग घ्यायची होती त्याला. नाव लिहिलंच नाही. मागे असो. प्लॅटफॉर्म बघा आताच मस्त स्वच्छ असं धुतलेलं आणि खूप स्वच्छ दिसतोय बघा. आता चमकतोय.
आणि आता धुतलेलं आहे, ते सगळं सकाळी धुतलेलं आहे, खूप क्लीन दिसतो. इथे वरती सुद्धा खूप क्लीन होतं. हे बघा इथे वरती सुद्धा पायऱ्यांवरती सुद्धा कुठेही घाण दिसत नाही. पडलं का काही? दादा हात धर, मोबाईल नको चालू. प्लॅटफॉर्म बघितलं किती स्वच्छ असतंय ना. आता दोघांना जाते. इथे सुद्धा खाली बघा किती क्लीन होतं, मस्त होतं. आणि इथे चारमिनारसारखं स्टेशन बनवलेलं आहे, छान वाटतंय. आता इथे आम्ही इथून आम्ही आता रिक्षा करून आणि जाणार आहेत. तर इथे रिक्षा ठरवतो आहे. तर थोडंसं पैसे जास्त सांगत होते, त्याच्यामुळे आम्ही मग नंतर ओला बुक केली. परंतु ओलावाल्यानंतर बोलला की मला नाही जमणार यायला. तर तो काही म्हणजे त्याची भाषा काही कळत नव्हती काय सांगतो. तर नंतर कळलं, मग काही म्हणजे कुलीला सांगितलं बोलायला. तर त्यांनी बोलून झाल्यानंतर मग कळलं की तो येणार नाही आहे. झेंडा बघितला का? चारमिनार बघा. झेंडा बघ एवढा मोठा आहे, फोटोमध्ये छोटा दिसतोय. हैदराबादच्या इथं फोटो काढूया आपला. हा इथे पण ते लोक ते हैदराबाद नाव तिथे. एवढा मोठा आहे ना. इकडे जी तू इथे उभी राहा, गाडी येते ना, तो मोठा आहे ना. नाही तो कॅन्सल करायचा आपल्याला. ओलेवाल्याने राईड कॅन्सल केल्यानंतर आम्ही पुन्हा आता इथे रिक्षा ठरवली आणि रिक्षा चालू. स्वच्छता पाहिजे त्याला रिक्षा आम्ही ठरवली. इथे गेलो, त्या कुलीशी बोलायला लावलं. कुली होते बसलेले, ते बोलले त्याच्याशी. तो बोलतो नाही जायचं मला. त्याच्यावर नाही जायचं त्याला. हा ते लोक टॅक्सी बसले, ते यांचं घर आहे हैदराबादला, ते मुंबईत राहतात. एवढा प्रॉब्लेम नाही त्यांची. झोपली का रात्री म्हटलं. झोप झाली होती तिची आणि पुढे आम्हाला इकडचे तिकडे राहतात. नाही, तिचे आई वडील इकडे राहतात, तर ते मुंबईला राहतात. आता आई वडील केतन सारखं.
तू भाषा शिकला येईल. कुठे आली का तू? किती राणी कुठे आली तू? कुठे आली? कुठे आली? त्याच्यामध्ये आल्यामध्ये एक काय आलं? कोणत्या शहरात आली तू? हैदराबादला आली ना? गणपती पिठात आहे. बोलले गणपती यावर्षी सांगतात घेऊन. तर आता आम्ही सकाळी पोहोचलो पहाटे 4:30ला. तर केतन दादा आता आम्हाला इथे खेळायला आले ते खाली सोसायटीच्या तिथे. खूप मोठी सोसायटी आहे बघा, मस्त मोठी आहे, मोकळी असते भारी वाटते. तर आता आम्ही चाललो आहे. मोठं कॉम्प्लेक्स आहे ना. असं आडवी घे ना बाबासारखी. मी घेऊ. चला हळू हळू. बारीक गाव मोठं आहे ना कॉम्प्लेक्स. इकडे गणपती बाप्पा बसणार का? काढून द्या बरोबर, नंतर लॉक काढून द्या म्हटलं. ते टाइम लागतो ओपन. बापरे, एवढे बॅग आणलं तुम्ही? नाही बोलतो. नेक्स्ट ट्रिपचं बिल चेक कर. इकडे मस्जिदचा आवाज येत होता. मस्जिदचा आवाज येत होता. आता फिरून आलो आणि इकडे आलो. एक महिना झाला बॅग काय झालं? एक